पडेगावमध्ये बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेअंतर्गत पडेगावच्या सोसायटीला 2.25 कोटी रुपयांचं नवीन गोडाऊन उपलब्ध होणार आहे। श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवीन गोडाऊन बांधकामाला सुरुवात झाली आहे। गोडाऊनचं बांधकाम जलद गतीने सुरू करण्यात आलंय। अवघ्या 3 ते 4 महिन्यांमध्ये हे गोडाऊन शेतकऱ्यांना वापरण्यासाठी खुले करण्यात येणार आहे। 2.25 कोटी रुपयांचं धान्य साठवण्यासाठी नवीन गोडाऊन आणि जुने गोडाऊन दुरुस्ती होणार आहे। शेतकऱ्याला आता थेट धान्य आपल्या सोसायटीच्या गोडाऊनमध्ये आणून धान्य क्लिनिंग करता येणार आहे आणि तेच धान्य सुरक्षित गोडाऊनमध्ये ठेवता येणार आहे। त्यामुळे पडेगावातील शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी आहे। शेतकरी दरवर्षी आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे धान्य उगवतो आणि पोटच्या मुलाप्रमाणे पिकांना जीव लावतो। तेच धान्य सुरक्षित गोडाऊनमध्ये ठेवता येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये एक समाधानाचं वातावरण तयार झालं आहे। याविषयी अधिक माहिती दिली पडेगाव सोसायटीचे चेअरमन रणजित दादा बनकर यांनी। सर्वांना नमस्कार। आपण आता बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेअंतर्गत आपण पडेगाव या ठिकाणी सुमारे 2.25 कोटी रुपयाचं नवीन गोडाऊन, जुने गोडाऊन दुरुस्ती आणि त्याच्यामध्ये धान्य व प्रतवारी केंद्राची निर्मिती असा टोटल प्रकल्प हाती घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला MCDC कडून सर्व पाठपुरावा आणि सर्व सहकार्य भेटलेलं आहे आणि जवळपास 60% अनुदान आणि 40% स्वहिस्सा अशा पद्धतीने या गोडाऊनची आणि या प्रतवारी केंद्राची निर्मिती होणार आहे। आत्ता आम्ही कालच याचं भूमिपूजन करून कामाला मोठ्या गतीनं सुरुवात केलेली आहे आणि हे काम करण्यासाठी आपल्या शेजारील गावातील देवळाली प्रवरा येथील कॉन्ट्रॅक्टर श्री ऋषिकेश कदम यांनी पण हे काम जोरदार सुरू केलेलं आहे। तर हे काम आमचं असं मानस आहे की मार्च एंडिंगपर्यंत आम्ही हे सर्व काम पूर्ण करून ते कार्यान्वित करणार आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागं बघताय हे 1965 साली निर्मित केलेलं गोडाऊन आहे। तर त्यावेळेस अशी संकल्पना होती की शेतकरी स्वतः धान्य तयार करायचं आणि ते गोडाऊनमध्ये आणून ठप्पी मारून ठेवायचा। जेव्हा बाजारात भाववाढ व्हायची त्यानंतर ते हे धान्य घेऊन ते बाजारामध्ये जाऊन विकत होता। याच्यामध्ये आपण आता असा बदल केला आहे की आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की गावागावात आता हार्वेस्टर्स आलेले। तर शेतकरी हार्वेस्टरने धान्य उत्पादन करतो, ते ट्रेलरमध्ये भरतो, त्यानंतर ते डायरेक्ट ट्रेलर घेऊन आपल्या ह्या सोसायटीत यायचं आहे। इथं तुमच्या धान्याचं क्लिनिंग होणार, पूर्णपणे ग्रेडिंग होणार, त्यातले खडे वगैरे सगळे बाजूला काढले जाणार आणि इथंच ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे तुम्हाला पोत्यामध्ये पॅकिंग करून ते धान्य मिळणार। ज्याला ते धान्य आमच्या गोडाऊनला ठेवायचं असेल त्याला ठेवण्याची व्यवस्था केली जाईल, ज्याला आम्हाला तारण द्यायचं असेल त्याला तारण देण्याची व्यवस्था केली जाईल आणि ज्याला विक्री करायची असेल तर ते विक्रीसुद्धा केली जाईल, जेणेकरून शेतकऱ्याला जो मध्ये व्यापारी येतो, व्यापारी त्याच्यामध्ये दलाली घेतो, तर त्या गोष्टीचा सगळा बेनिफिट मिळेल आणि 100-1 रुपये जास्त भावाने आम्ही धान्य ते खरेदी करू शकतो आणि त्याच्यातून शेतकऱ्याला चांगला फायदा होऊ शकतो। दुसरा फायदा असा शेतकऱ्याचा की जेव्हा धान्य निघायला लागतं त्यावेळेस पावसाळा असतो, धान्य ठेवायला त्याच्याकडे जागा नसते, धान्य खराब होऊ शकतो, तो एक त्याचा नुकसान वाचू शकतो। तिसरा फायदा शेतकऱ्याला की धान्य निघत्या वेळेस त्या धान्याला खूप कमी किंमत असते। या ठिकाणी आपण त्यांना जागेवरती जो काय त्यांना इच्छित गरज आहे तेवढ्या हार्वेस्टरच्या भाडं देण्यासाठी किंवा मजुरांचं भाडं देण्यासाठी तेवढी रक्कम लगेच दिली जाईल आणि नंतर भाववाढीचा फायदा हा डायरेक्ट शेतकऱ्याला मिळू शकतो। म्हणजे शेतकरी समोर केंद्रित ठेवून पूर्णपणे हा व्यवसाय निर्मिती आम्ही केलेली आहे। याच्यामध्ये शेतकऱ्याचा 100% खूप चांगला फायदा होणार आहे। त्यामुळे ही निर्मिती आम्ही केलेली आहे आणि हे पटापट आम्ही आत्ता काम पूर्णत्वाकडे नेणार आहोत। त्यापासून फायदा असं होईल का आधी तारण माल देण्यासाठी आम्हाला श्रीरामपूरला जावं लागायचं किंवा बेलापूरला जावं लागायचं, जाण्या येण्याचा खर्च, तिथली किचकट प्रक्रिया यातून सुटका होईल आणि पडेगावातली इथल्या 5-6 गावातल्या शेतकऱ्यांना इथं तारण धान्य ठेवता येईल। 1700 मेट्रिक टनचं हे गोडाऊन आहे, याच्यापासून भरपूर शेतकऱ्यांना फायदा होईल।